इन व्हिडिओ 3. विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंग्रजी विषयाची जी भीती आहे ती इंग्रजी विषयाची भीती लेखकाच्या मनामध्ये का निर्माण झाली, असा कोणता प्रसंग घडला की ज्याच्यामुळे त्यांना या विषयाची भीती वाटू लागली आणि अगदी IITच नव्हे तर मुंबई सोडून त्यांना सोलापूरला का जावंसं वाटलं. या सर्वांची माहिती आपण या प्रस्तुत भागामध्ये पाहणार आहोत. So students, page number 18, Voyaging towards excellence. One day I was sitting at my mess table, hostel, sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. लेखक अच्युत गोडबोले त्यांच्या आयुष्यातला प्रसंग इथं आपणास सांगतात. मेसमध्ये चहा पिण्यासाठी मी बसलो असतानाच तिथं माझा सिनियर असणारा एक विद्यार्थी माझ्या जवळ येऊन बसला. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. ते सांगतात की त्याचं संपूर्ण जे शिक्षण आहे ते कॉन्व्हेंट मध्ये झालेलं होतं आणि अगदी फेअरली आणि अगदी सहजपणे अस्खलितपणे तो इंग्रजी भाषेमध्ये संवाद करत होता, बोलत होता. He was a bit arrogant and wanted to pull my leg. आणि त्याच्या ज्यावेळेस लक्षात आलं की मला इंग्रजी सफाईदारपणे बोलता येत नाही, त्यानं माझी फिरकी घेण्यासाठी माझी तो चेष्टा मस्करी करू लागला. He tried to engage in some conversation with me and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. आणि माझी फिरकी घेण्याकरिता तो प्रत्येक वेळेस जे संभाषण आहे तो चालू ठेवू लागला आणि माझ्या बोलण्यामधून येणारे जे वाक्य असतील त्या वाक्यांमध्ये तो वारंवार चुका शोधू लागला, एरर्स काढू लागला. After about 5 minutes, he walked away after insulting me. आणि साधारण 5 मिनिटांनी माझा अपमान करून तो तिथून निघून गेला. याचा अर्थ त्यानं एक प्रकारे लेखकाला त्याला इंग्रजी बोलता येत नाही यासाठी एक प्रकारे त्यांचं काय केलेलं आहे, अपमान केलेला आहे. I felt extremely humiliated and upset. आणि या सगळ्या प्रकारामुळेच मी अत्यंत अपमानित आणि व्यथित झालो. As it is, I was feeling quite depressed and defeated and this incident was the last straw. आणि आधीच मला खूप निराश आणि आत्मविश्वास खचल्यासारखे वाटत होते आणि त्यात ही घटना म्हणजे जणू माझ्या जखमेवरती अधिक घाव करण्यासारखं होतं आणि हा जणू शेवटचाच आघात होता. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. मी अगदी कोलमडून गेलो. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मुमेंट. आणि हा प्रसंग घडता क्षणीच माझ्या मनामध्ये असं येऊन गेलं की नक्कीच आपण इथून आपल्या गावी पुन्हा परत पळून जावं. However, it was only my self-esteem which stopped me. पण माझ्या स्वाभिमानाने मला तेथे थांबवले. Suddenly, a feeling of determination and strength came over me and gripped me. एकाएकी माझ्यामध्ये असणारा जो दृढ निश्चय होता किंवा सामर्थ्याची जी भावना होती, या दोनही भावनेंनी ग्रीप घेतली, उचल घेतली आणि मला तिथं थांबवलं. डिस्पाइट हेलिंग फ्रॉम सोलापूर आणि सोलापूरला जाण्यापासून मला थांबवलं. इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन द स्कूल, कॉलेज अँड IIT विथ मेनी अवॉर्ड्स इन मॅथमॅटिक्स, देअर मस्ट बी समथिंग राईट विथ मी. आणि त्या क्षणी जर माझ्या मनामध्ये असा विचार येऊन गेला की सोलापूरचा असूनही जर मी शाळा, कॉलेज आणि IIT मधले गणितातले अनेक पुरस्कार मिळवू शकतो, चांगले क्रमांक जर मिळवू शकतो, तर नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी खास आहे. व्हाय शुड आय गिव्ह अप अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मार्ट थिंग लाईक इंग्लिश. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आणि माझ्या मनामध्ये एक प्रेरक विचार येऊन गेला की मी हार का बरं मानावी, आणि तेही इंग्रजीसारख्या विषयासाठी.
फक्त इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आतापर्यंत सगळं यश मी विसरून जावं का? या आणि अनेक गोष्टी त्यांच्या मनामध्ये येत गेल्या आणि आता यापुढे मी कधीही हार मानणार नाही असा उलट मी लढाच द्यायचं निर्धार केला आणि पुन्हा नव्यानं पुढं जायचं असा ठाम निश्चय केला. As I climbed the stairs of my hostel room, my plan was ready to my mind. आणि मग हॉस्टेलच्या खोलीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढत असताना माझ्या मनामध्ये या इंग्रजी विषयावरती कसं प्रभुत्व करायचं याच्याचा तिचा जो प्लॅन होता तो प्लॅन मी मनामध्ये तयार करू लागलो. Normally, most of us who are educated in vernacular languages such as Marathi think in Marathi before speaking in English, translate in it English, and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. या ठिकाणी ते म्हणतात की मराठी सारख्या स्थानिक आणि प्रादेशिक भाषेमध्ये शिक्षण घेतलेले आपल्यापैकी बहुत जण असे आहेत जे इंग्रजीमध्ये बोलण्या अगोदर मराठीमध्ये विचार करतात आणि मग तो विचार केलेले जे विचार असतील त्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करतात आणि मग ते भाषांतरित इंग्रजी वाक्य अत्यंत विचित्र पद्धतीने संकोचून बोलण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच आपण चुकतो. So I decided that I would do nothing of this sort. असे आपण काहीही करायचे नाही हे मी ठरवलं. I wanted to achieve excellence कारण मला फक्त इंग्रजी शिकायचं नव्हतं तर मला उत्कृष्टता शोधायची होती. This urge to excel in anything that you try to do has been with me since the childhood. आणि आपण करत असलेली कोणतीही गोष्ट उत्तम प्रकारे करण्याचा माझा अगदी लहानपणापासूनच अट्टहास असायचा, आग्रह असायचा. Whether I would succeed in these or not, यामध्ये आपण यशस्वी होऊ अथवा न होऊ, I always set my aims high. परंतु मी नेहमीच माझी जी उद्दिष्ट असतील ती उद्दिष्ट उच्च प्रतीची ठेवत होतो. In this case too, I wanted to speak excellent, elegant and fluent English. आणि आता या सगळ्याचा परिपाक म्हणजे आताही मला अत्यंत उत्कृष्ट, प्रभावी आणि अस्खलित इंग्रजी बोलायचे होते. The first thing I did was to start reading English newspapers and English novels. आणि इंग्रजी सुधारण्यासाठी सर्वात प्रथम मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्रे आणि इंग्रजी कादंबऱ्या वाचणे सुरुवात केली. I studied etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. I used to stand in front of the mirror and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising and improving day by day. उत्पत्तीशास्त्र आणि उच्चारशास्त्र या गोष्टींचा अभ्यास मी सुरू केला. शब्दांची मूळ रूपे व त्यांचे उच्चार कसे करायचे ते मी शिकलो. मी आरशापुढे उभे राहून बोलण्याचा सराव करू लागलो. माझ्या चुका स्वतःच समजून घेऊ लागलो आणि स्वतःच त्या दुरुस्त करत गेलो आणि दिवसेंदिवस माझ्यात सुधारणा होत गेली. I took about 9-10 months by which time I started feeling quite confidence about speaking in English at length with anybody. आणि कुणाबरोबरही इंग्रजीमध्ये दीर्घकाळ संभाषण करण्याचा आत्मविश्वास येण्यासाठी मला साधारणतः 9 ते 10 महिने लागले. My fear had vanished. आता माझ्या मनामध्ये इंग्रजी विषयाची जी भीती होती ती हळूहळूशी नाहीशी होऊ लागली. I started feeling at home in my hostel. आणि मला हॉस्टेलमध्ये अगदी घरच्यासारखं वाटू लागलं. In my future career, out of 32 years in information technology field, I was the chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide.
आणि नंतर माझ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 32 वर्षाच्या भावी कारकिर्दीमध्ये जगभरातील साधारणतः हजारो सॉफ्टवेअर अभियंत्याच्या मुख्य कार्यकारी किंवा व्यवस्थापकीय संचालक किंवा सॉफ्टवेअर कंपनींचा मी प्रमुख बनलो. During that period, I had to give several presentations or negotiated many contracts with the CEOs, directors or VIPs in the US, UK or Australia. इतकंच नाही तर CEO, संचालक, VP समोर कितीतरी मला प्रेझेंटेशन्स द्यावी लागली आणि अनेक करारांवरती चर्चा किंवा वाटाघाटी सुद्धा कराव्या लागल्या. I was absolutely at ease at that time. It is only due to efforts at IIT that I could sign contracts worth millions of dollars worldwide and also run large global software companies. आणि IIT मधल्या प्रयत्नांमुळेच मी जगभरातील कोट्यावधी डॉलर्सच्या करारांवर स्वाक्षरी करू शकलो आणि मोठ्या जागतिक सॉफ्टवेअर कंपन्या देखील मी चालवू शकलो. At IIT, I got fairly good marks in my first 2 years. अगदी सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये मला IIT मध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले. However, a very important thing happened while I was in my 3rd year. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये ज्यावेळेस मी 3ऱ्या वर्षामध्ये होतो तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट घडली. I came in contact with about 50 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT, TIFR and BARC. ते असं सांगतात की मी साधारणतः 15 ते 20 अशा विद्यार्थ्यांच्या, अशा संशोधकांच्या, प्राध्यापकांच्या संपर्कात आलो जे IIT, TIFR आणि BARC मधून आले होते. They included top ranking students from IIT आणि जगातील अगदी नामांकित गणिततज्ञ अशी ही लोक होती. Visiting professors in American world and so on. I was instantaneously attracted to this group. आणि आपसुकच मी सुद्धा या ग्रुपकडे आकर्षित झालो. This friendship had a lasting impact on my life. आणि या मैत्रीचा माझ्या आयुष्यावर अगदी कायमस्वरूपीचा एक चांगला प्रभाव पडला. Until that time I used to consider myself somewhat intelligent. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant and I realized where I stood. मी आतापर्यंत स्वतःला थोडाफार हुशार समजत होतो, परंतु या ग्रुपमधील माझ्या मित्रांना भेटल्यानंतर खरी ब्रिलियंट काय आहे किंवा खरी बुद्धिमत्ता काय आहे हे आणि त्यामध्ये माझे स्थान नेमके कोठे आहे हे मला त्यावेळेस लक्षात आलं. आय वॉज ॲक्च्युअली ऑल्सो व्हेरी लकी दॅट आय केम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल ऑन द ग्लोबल स्केल अर्ली इन माय लाईफ. आणि हे माझ्या लक्षात आल्यानंतर आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जागतिक स्तरावर मोठा लौकिक असलेल्या या लोकांच्या संपर्कात आपण आलो याचं खरोखरच मला स्वतःला कौतुक वाटू लागलं. लेटर इन माय लाईफ व्हेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पाटणी टू स्टार्ट इन्फोसिस, आय स्टार्टेड heading पाटणी सॉफ्टवेअर डिव्हिजन, ऑक्युपाइंग द सेम चेअर. आणि त्यानंतरच्या माझ्या आयुष्यामध्ये श्री नारायण मूर्तींनी इन्फोसिस सुरू करण्यासाठी पटणी सोडले आणि तेव्हा त्याच खुर्चीवर बसून मी या पटणीचा सॉफ्टवेअर विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. माय हेड ऑफिस वॉज इन कॉम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स, USA, व्हेरी नियर बूस्टन. आणि माझे जे कार्यालय होतं ते अमेरिकेतल्या बोस्टन जवळ केम्ब्रिज मॅन्चेसेट्स मध्ये होते. केम्ब्रिज, मॅन्चेसेट, USA, व्हेरी नियर बूस्टर. आणि अमेरिकेतलं जे माझं कार्यालय आहे ते कार्यालय बूस्टन जवळील केम्ब्रिज मॅन्चेसेट जवळ होतं.
इट वॉज अ फॅक्ट द ॲडजसंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. आणि अमेरिकेतल्या या MITच्या इमारतीजवळ ते होतं. आय हॅड टू विजिट द US एव्हरी फ्यू मंथ्स इन दोज डेज. आणि त्या कालावधीमध्ये मला बऱ्याचदा US ला भेटी द्याव्या लागायच्या. आय यूज टू विजिट MIT ड्युरिंग लंच टाइम टू मीट माय फ्रेंड्स. आणि मधला जो जेवणाची वेळ असायची त्यावेळेस मी माझ्या मित्रांना भेटण्यासाठी तिथं जात असे. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबेल लॉरिएट्स ॲट द डायनिंग टेबल. त्या ठिकाणी गेल्यानंतर नोबेल पुरस्कार प्राप्त अनेक विजेते दिग्गज तिथे असायचे. इफ यू वॉक फॉर अन hour फ्रॉम देअर यू कुड रीच हॉवर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. आणि तिथून काही अंतर पुढे चालत गेल्यानंतर आपण हार्वर्ड युनिव्हर्सिटीला भेट देत होतो. आय यूज टू विजिट बोथ दीज युनिव्हर्सिटीज. आणि बऱ्याचदा या दोनही विद्यापीठांना मी नेहमी भेट देत असे. कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरिएट्स. कारण या नोबेल पुरस्कार प्राप्त लोकांशी संवाद साधणे हा माझा त्यामागचा हेतू असे. ड्युरिंग दिस इयर्स आय ट्रॅव्हल्ड अ लॉट टू US, युरोप, Japan and Australia and could meet a number of great thinkers and management gurus such as Alvin Toffler, Peter Drucker, C.K. Prahlad, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf, who designed TCP/IP, which is basic protocol of internet. पुढे जाऊन ते आपणास असं सांगतात की त्या वर्षामध्ये मी अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया इथल्या बऱ्याच लोकांना भेटलो. तिथे असणारे बरेच विचारवंत असतील, मॅनेजमेंट गुरुज असतील, त्यांनाही भेटी दिल्या. त्यापैकी ॲल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, C.K. प्रल्हाद, टॉम पीटर्स या टेक्नॉलॉजिस्टना भेटलो. त्याच पद्धतीनं ज्यांनी TCP/IP इंटरनेटचा जो प्रोटोकॉल आहे तो तयार केला ते विन्सेंट सर्फ यांनाही भेट दिली. ऑल TCP/IP which is the basic protocol of internet. All this discussion with this great broadened my horizon and my aims and worldview began global. आणि या सर्व विचारवंतांना, व्यवस्थापकीय मंडळींना भेटल्यानंतर माझी जी उद्दिष्ट असायची, ध्येय असायची ती अधिक प्रबल होत असत. माय एम्स अँड वर्ल्ड व्ह्यू बिकेम ग्लोबल. आणि माझ्या या ध्येयांना किंवा माझ्या जगाकडे पाहण्याची जी दृष्टी असायची ती अधिक विस्तारली जायची. इट टॉट मी ह्युमिलिटी. आणि या सर्व लोकांनी जर मला काही शिकवलं असेल तर ते म्हणजे ह्युमिलिटी, विनम्रता त्यांनी मला शिकवली. मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव अ लॉट ऑफ इन लाईफ. जर का मी विनम्रता ठेवली तर नक्कीच मी जगामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी संपादन करू शकतो हे देखील मला या लोकांनी शिकवलं. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्ड वर्क ॲज वेल ॲज फॅशन फॉर एक्सलन्स वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल इन माय लाईफ. त्याच पद्धतीने या लोकांनी मला काय शिकवलं तर विनम्रता तर शिकवलीच, जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन तर त्यांनी मला दिलाच. त्याच पद्धतीनं हार्डवर्क आणि फॅशन जर असेल तर तुम्ही उत्कृष्टतेच्या दिशेने नक्कीच प्रवास करू शकता. आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट मला या सर्व मंडळींनी शिकवली. तर विद्यार्थी मित्र हो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा पद्धतीनं अच्युत गोडबोले यांचा हा जो प्रवास आहे तो त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेला आहे. सो स्टुडंट्स, वी विल सी द नेक्स्ट पार्ट of this lesson in the next video. Thank you.